आउटसोर्सिंगबद्दल इन्फॉर्मेशन आहे का तुम्हाला? आउटसोर्सिंग म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की जे ई बुक्स क्रिएशन माहीत आहे? ई बुक्स क्रिएशन म्हणजे आजकाल तुम्ही जर मोबाईलमध्ये जर बघितलं असेल तर त्याच्यावर ई बुक्स लिहिलं राहतं. तर हा जो डेटा येतो तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑप्शनच्या फाईल्स आहेत आणि त्या फाईल्सला तुम्हाला वर्डमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता वर्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कंपनीकडे जे फाईल्स आहेत ते वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये आहेत, जसं जे पी जी, जी आय एफ, पी डी एफ. जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं असेल तर याच्यामध्ये कसं आहे, फाईल्सची एक्सटेन्शन आहे जे पी जी, जी आय एफ, त्याच्यानंतर पुन्हा जी एफ. तर या फाईल्सना वर्डमध्ये कन्वर्ट करण्याचे वेगवेगळे ऑप्शन आहे. पहिलं जर ऑप्शन तुम्ही बघितलं तर हे एक ऑप्शन आहे, याला म्हटलं जातं जे पी जी. आता या फाईलमध्ये जर तुम्ही बघितलं तर या फाईलमध्ये पिक्चर्स, फोटोज, डायग्राम यापैकी काहीच नाही आहे. हेडिंगही नाही आहे आणि सब हेडिंग पण नाही आहे आणि पेज नंबर्स पण नाही आहेत. तर या फाईल्सला म्हटलं जातं जे पी जी. आणि याला जर वर्डमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुमच्याकडे तीन ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन हे आहे की जर तुमचं टायपिंग स्पीड मोर दॅन 30-40 जर असेल तर तुम्ही टायपिंग करू शकता. तर टायपिंग करण्यासाठी कसं आहे, सर्वात आधी तुमच्याकडे एम एस वर्ड कुठला आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. एम एस वर्डचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण हा जितकाही डेटा असेल तो कंपनीला पाहिजे एम एस वर्डमध्ये. आता एम एस वर्ड, आता मार्केटमध्ये जर बघितलं तुम्ही एम एस वर्डचं जसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वाढत आहेत, एम एस वर्ड 2003 आहे, 7 आहे, 10 आहे आणि आता लेटेस्टली जे आहे नॉर्मली 12ही अपडेट झालेलं आहे आणि 2013ही अपडेट झालेलं आहे. तुम्ही कुठलं यूज करता त्याच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही कुठलंही एम एस वर्ड यूज करू शकता, फक्त हा डेटा तुम्हाला त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचा. कन्वर्ट करण्यासाठी कंपनीने एक जे आहे टेक्निकल स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. तर हे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे, या स्पेसिफिकेशनप्रमाणे तुम्हाला वर्डमध्ये डेटा सेट करावा लागेल. आता या टेक्निकलमध्ये असं काय लिहिलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्वर्ट करावं लागेल. तर इथे काय लिहिलेलं आहे, पेज सेटअप. सर्वात आधी तुम्हाला जे आहे पेज सेटअप सेट करावं लागेल. आणि जर एकदा तुम्ही बाय डिफॉल्ट पेज सेटअप सेट केला तर तुम्हाला वारंवार पेज सेटअप करण्याची गरज नाही आहे. आता सपोज आपण जर टायपिंगचं ऑप्शन निवडतो म्हटलं तर सर्वात आधी टेक्निकल चार्ट पूर्णपणे वाचून घ्यायचा. ज्या ज्या गोष्टी बाय डिफॉल्ट आहेत त्या आधी सेट करून घ्यायचा. आता सपोज मी ही फाईल ओपन केली, याला मी अशा प्रकारे हाफ करणार. याला मी असं हाफ करणार. त्याच्यानंतर एक एम एस वर्डचं पेज ओपन करेल, ब्लँक पेज. ब्लँक पेज जर आपण ओपन केला तर आता हे जे आहे वर्ड 2003 आहे. ठीक आहे, तुमच्याकडे 7ही असू शकतो किंवा 10, 11 किंवा 13ही तुम्ही यूज करू शकता. आता कॉमन ज्या गोष्टी आहेत, आता जर कॉमन जर गोष्टी म्हटलं तर डेटा पाहिजे इंचेसमध्ये. आता तुमच्याकडे जो पी सी आहे त्याच्यामध्ये इंचेसमध्ये आहे की सेंटीमीटरमध्ये आहे ते तुम्हाला माहीत असेल तर बरोबर आहे. पण जर माहीत नसेल तर 3मध्ये जर मला माहीत आहे तर मी याच्यातनं तुम्हाला सांगून देतो की सर्वात आधी काय बघून घ्यायचं. जर सपोज तुमचा डेटा इंचेसमध्ये नसेल तर इथे इंचेस सेंटीमीटर दिलेलं आहे. तर सर्वात आधी जर सपोज तुमच्या म्हणजे वर्डमध्ये जर सेंटीमीटर असेल तर त्याला तुम्ही इंचेसमध्ये कन्वर्ट करा. त्याच्यानंतर याला ओके करून घ्या, म्हणजे तुमचं हे जे फायलिंग झालं इंचेसमध्ये झालं. त्याच्यानंतर जे आपल्याला टेक्निकलमध्ये दिलं आहे, आता टेक्निकलमध्ये दिलेलं आहे की डेटा पाहिजे पेज सेटअपमध्ये गेल्यानंतर आपल्याला याचं पेज सेटअप जे आहे ते दिलेलं आहे. टेक्निकल चार्टमध्ये दिलेलं आहे की आपल्याला पेज सेटअप 1.25 घ्यायचा आहे. तर वर्डमध्ये 1.25 पेपर A4 साईज आणि लेआउटमध्ये हेडर फुटर 00 याला तुम्ही बाय डिफॉल्ट करून द्या. एकदा तुम्ही बाय डिफॉल्ट केलं की वारंवार तुम्हाला करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर टेक्निकलमध्ये पुन्हा दिलेलं आहे की डेटा कशामध्ये पाहिजे, टाइम्स रोमनमध्ये, नॉर्मलमध्ये आणि 11 फॉन्ट साईजमध्ये. तर तेही तुम्ही बनवलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथे जसं लिहिलेलं आहे तसंच तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. आता इथे जर टाईप करतो म्हटलं आपण तर DISE जी स्पेलिंग इथे आहे ते तुम्हाला ॲज इट इज टाईप करायचं आहे. फक्त हे टाईप करण्याचा कंपनी पेमेंट नाही करणार. तर कंपनी पे करत आहे की याचं टेक्निकल तर तुम्हाला यूज करायचं आहे. हे जिथे कुठेही तुम्हाला हे फुल स्टॉप दिसत आहे, इथे हा फुल स्टॉप आहे ना, युम्बिक्युलस डॉट,
तर जिथे कुठेही फुल स्टॉप दिसेल तर त्याच्यानंतर 2 स्पेस तुम्हाला घ्यावे लागेल आणि जिथे अशी डॅश दिसेल, ही जी डॅश दिसेल, तर पहिली जी स्पेस आहे ती स्पेस काढून तुम्हाला ते टाईप करावं लागेल. तर दोनच कमांडवर याचा डिपेंड आहे. एकतर तुम्हाला फुल स्टॉप नंतर 2 स्पेसचं रिक्वायरमेंट आणि डॅश जी आहे ती जोडावी लागेल, त्याच्यानंतर एक स्पेस द्यावं लागेल. तर ते आम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये त्याला इझिली केलेलं आहे. तर टायपिंगमध्ये तुम्हाला हा एक पेज जर घेतला, हा जर पेज निवडला तुम्ही JPGचा, तर याचा पर पेजचा कॉस्टिंग आहे ₹50 आणि त्याच्यामध्ये फक्त टायपिंगचा कंपनी पे नाही करत आहे. पे करत आहे तुमचं टेक्निकली जे काही फीडिंग आहे, म्हणजे फुल स्टॉप नंतर 2 स्पेसचं रिक्वायरमेंट, डॅश लाईन बरोबर केलेली आहे किंवा नाही, पेज सेटअप बरोबर आहे किंवा नाही, त्याच्यावर त्याचं पेमेंट मॅक्झिमम डिपेंड आहे. आणि एक मिस्टेक प्रत्येक पेजमध्ये अलाउसुद्धा आहे. तर ती पण मिस्टेक नाही झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही 2 ज्या शॉर्ट कमांड बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही ॲज पर टेक्निकलप्रमाणे जर यूज केलं तर त्या शॉर्ट स्टेप्समध्ये त्या इझिली होऊन जातात. तर ही जर फाईल निवडली तर ₹50 पर पेज. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हार्डवर्क प्रोसेसमध्ये जायचं असेल तर मग ही दुसरी एक फाईल आहे. प्रोसेस सेम आहे टायपिंग करण्याची. दुसऱ्या फाईलच्या प्रोसेसमध्ये जर गेलं तर तुम्हाला ही फाईल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ए GIF. या GIF फाईलमध्ये बॉडी टेक्स्टही आहे, सब हेडिंगही आहे आणि हेडिंगही आहे. म्हणजे यांचे सायझेस वेगवेगळे आहे. तुम्ही पेज सेटअप तुम्ही फिक्स करू शकता, पण सायझेस तुम्ही फिक्स नाही करू शकत. जसं टाइम्स न्यूमन आणि 11 आपण JPG फाईलमध्ये करू शकतो, पण याच्यामध्ये तसं नाही करावं लागेल. तुम्हाला जसं दिलेलं आहे तसंच तुम्हाला याच्यामध्ये टाईप करावं लागेल ॲज पर इन्स्ट्रक्शन. याचा रेटसुद्धा सेम आहे, ₹50 पर पेज. आणि जर सपोज तुम्ही ही जर फाईल निवडली, जास्त आणखी पेमेंटचं जर ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही या फाईलला निवडू शकता. ही जी फाईल आहे ही पण GIFच फाईल आहे, पण हिचा जो रेट आहे तो आहे ₹100 पर पेज. आणि वीकली याचे 100 पेजेसच भेटतील. 100 पेजेसप्रमाणे जर तुम्ही याला निवडलं तर वीकलीमध्ये तुम्हाला 100 पेजेस करायचे आहे, तर मॅक्झिमम पेमेंट होतो ₹10,000चा, जर ही फाईल निवडली तर. आणि दुसरी गोष्ट, या फाईलला इझी जर करायचं असेल, इझिली जर टाईप करायचं असेल, तर या पेजला तुम्ही प्रिंट काढून मग त्याला टाईप करून घेऊ शकता, तरी तुम्हाला आणखी इझी पडेल. तर हे एक ऑप्शन आहे. आता जर सपोज तुमचा टायपिंग स्पीडही नाही आहे किंवा टायपिंगचा रेशो बरोबर नसेल, तर त्या कंडिशनमध्ये मग तुम्ही दुसरं ऑप्शन निवडू शकता, दॅट इज कॉल्ड ॲज ए डेटा एडिटिंग. ठीक आहे, टायपिंगमध्ये क्लिअर झालं ऑप्शन. डेटा एडिटिंग जर करायचं असेल तर नॉर्मली काय आहे की फक्त JPG जी फाईल आहे ती सॉफ्टवेअरने करू शकतो. GIF फाईल आपण सॉफ्टवेअरने कन्वर्ट नाही करू शकत. तर हे जे काही आहे तर याच्यामध्ये तुमचा 80% काम हे सॉफ्टवेअर करून देतं. तर ते काम कशा प्रकारे करतात, हा सॉफ्टवेअर आहे फाईन रीडरचा. हे जे वर्जन आहे ते 6 वर्जन आहे. तर जनरली मार्केटमध्ये 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वर्जनपर्यंतचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. तुम्ही कुठल्या सॉफ्टवेअर वर्जनने करता, इट्स डिपेंड ऑन यू. कंपनीने एक कॉन्फिगरेशन नाही ठेवला आहे की तुम्ही हाच एक सॉफ्टवेअर वापरा. तुम्ही कुठलाही सॉफ्टवेअर वापरू शकता. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर हा पूर्णपणे असा सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, ओपन इमेजवर क्लिक करा. ओपन इमेजवर क्लिक केल्यानंतर आपण एक पेज याच्यात इन्सर्ट करणार, दॅट इज कॉल्ड ॲज ए JPG एडिटिंग पेज. याला लीव ओरिजिनल करावं लागेल, ओके करावं लागेल. ते पेज इथे इन्सर्ट होऊन जाईल. इन्सर्ट झाल्यानंतर जस्ट आपल्याला असं रीड करायचं आहे. सॉफ्टवेअर काय करेल, याला विदिन अ सेकंडमध्ये त्याला टाईप करून घेईल. जर तुमचं PCचं कॉन्फिगरेशन हार्ड अँड फास्ट, म्हणजे रॅम जर समजा जास्त असेल, कॉन्फिगरेशन चांगलं असेल, तर त्या कंडिशनमध्ये हे जे रीडिंग जे होतं आहे ते विदिन अ सेकंडमध्ये कंप्लीट होऊन जातं. आता याच्यामध्ये कसं आहे, ओल्ड सॉफ्टवेअर आहे आणि डेटा पण ओल्ड आहे, तर त्याच्यामुळे तो ओल्ड डेटाला त्याप्रमाणे काम करतो. तुम्ही नवीन सॉफ्टवेअरमध्ये जुना जर डेटा वापरला तर त्याप्रमाणे तो काम नाही करणार. आता इथे काय आहे, फुल स्टॉप आहे, सॉरी, इथे क्लिक करायचं आहे. एकाच बटनने दोन्ही ठिकाणी कर्सर चालेल, खाली आणि वर. आता सपोज तुम्ही खाली वर क्लिक केलं तर खाली पण कर्सर चालेल आणि वर पण कर्सर चालेल. आता इथे काय आहे, फुल स्टॉप आहे, इथे फुल स्टॉप नाही आलेला आहे, तुम्हाला जस्ट इथे फुल स्टॉप द्यावा लागेल. पुन्हा तुमचा कर्सर असा समोर जाईल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मिस्टेक दिसेल त्या ठिकाणी जस्ट तुम्हाला एडिटिंग करावं लागेल. आता इथे जे आहे 2 कोलन्स आहेत, इथे 2 कोलन्स आहेत, इथे नाही आलेले आहेत, इथे तुम्हाला 2 कोलन्स द्यावे लागतील. तर जनरली कसं आहे, याच्यामध्ये 3 गोष्टी जर कॉमनली जर तुम्ही यूज केल्या, म्हणजे आय कन्व्हर्सेशन जर तुमचं स्ट्रॉंग असेल
आणि एक बटन नेहमी फुलस्टॉपच्या आसपास ठेवायची, कारण मॅक्झिमम मिस्टेक इथे फुलस्टॉप कॉमामध्येच होतात. स्पेलिंगमध्ये एखाद्या लाईनमध्ये जर मिस्टेक झाली तर झाली. तर याप्रमाणे जर तुम्ही हे काम केलं, तर सपोज आय कन्व्हर्सेशन स्ट्रॉंग असेल आणि जर तुम्ही फास्टेस्टली जर काम केलं तर जास्तीत जास्त एका पेजला 5 ते 7 मिनटं लागतील. 5 ते 7 मिनटामध्ये एक पेज तुमचा एडिटिंग होऊन जाईल. पण कंपनीला हा डेटा कशामध्ये पाहिजे? वर्डमध्ये. तर तुम्हाला याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर याला पाहिजे हा टाइम्स न्यू रोमनमध्ये. तर डायरेक्टली तुम्ही याला टाइम्स न्यू रोमन द्या, 11 फॉन्ट साईज आणि लेफ्ट अलाइनमेंट. कारण ही जी हे जे सांगितलेलं आहे ते ऑलरेडी टेक्निकलमध्ये दिलेलं आहे, पण आपण सॉफ्टवेअरमध्येच त्याला फॉर्मॅटिंग केलं. याला जस्ट कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर हा डेटा पाहिजे आपल्याला वर्डमध्ये. तर आपण काय करणार, वर्ड ओपन करणार आणि वर्डमध्ये याला आपण पेस्ट करून देणार. जर तुम्ही टायपिंग नाही केलं तरी तुम्हाला असाच डेटा दिसेल, आणि जर तुम्ही सॉफ्टवेअरने जरी केलं तरी तुम्हाला असाच डेटा दिसेल. आता जेव्हा मी ऑलरेडी आधी सांगितलं होतं की मी तुम्हाला एक जी कमांड आहे फुल स्टॉप नंतर टू स्पेसच्या रिक्वायरमेंटची, तर ती घेण्याची सिंपल पद्धत कशी आहे की सर्वांची म्हणजे आपली सवय अशी नाही की आपण टू स्पेस रिक्वायरमेंट फुल स्टॉप आल्यानंतर लगेच घेणार. म्हणजे इंडियन कल्चरलिटीमध्ये ती हॅबिट नाही आहे. जसं USA UK बेसमध्ये ती हॅबिट आहे, आपल्याकडे नाही आहे. तर आपण काय करतो, फुल स्टॉप आला की सिंगल स्पेस देणार. जर तुम्ही डबल स्पेसचं ऑप्शन निवडतोय म्हटलं इझिली, तर ते इझिली होणार नाही. समटाइम्स इट विल बी गेटिंग मिस्टेक्स. तर ती काढण्याची सिंपल पद्धत, इथे काय करा, डेटा इथे आल्यानंतर इथे कंट्रोल F करा, फुल स्टॉप टाका आणि ह्याला तुम्ही इथे एक हायलाइटेड ऑल करून द्या. याच्याने काय होईल, जिथे जिथे फुल स्टॉप आहेत फक्त त्या गोष्टी हायलाइट होईल. कारण काय आहे की टेक्निकल चार्टमध्ये काय लिहिलेलं आहे, टेक्निकल चार्टमध्ये लिहिलेलं आहे की टू स्पेसेस रिक्वायर्ड आफ्टर फुल स्टॉप ऑर एंड ऑफ सेंटेन्स. याचा अर्थ काय होतो की फक्त सेंटेन्स एंड असेल आणि फुल स्टॉप असेल तरच तुम्हाला टू स्पेस द्यायचे, त्याच्या आधी नाही द्यायचे. तर बाकीच्या अशा काही गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला नाही द्यायचे आहे टू स्पेसेस, तर त्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. जर सपोज कोटेशन असेल, सेमिकोलन असेल, 2 कोलन्स असेल आणि क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेटरी साईन, @ साईन, अशापैकी काही पण गोष्टी असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला सिंगल स्पेस द्यायची आहे. जिथे सेंटेन्स एंड होतं, आता हे सपोज हे FIG डॉट आहे, तर तुम्ही याला शॉर्टमध्ये नाही वाचणार, FIG फिग डॉट नाही वाचणार, आपण काय वाचणार, फिगर 1.2.3 डॉट. तर हा जो डॉट आहे शेवटचा, याच्यानंतर जे आपल्याला 2 स्पेसेस ठेवावे लागतील. त्याच्यानंतर असे काही शॉर्ट मिनिंग वर्ड्स आहे की ते जर आले तर त्याच्यानंतर आपल्याला 2 स्पेस नाही घ्यायचे. जसं एक्झाम्पल, E.G डॉटचा अर्थ होतो एक्झाम्पल, व्हिज्युअलायझेशन, मिस्टर, ट्रिग्नोमेट्रिक, फिगर, एक्सेट्रा. दिस इज शॉर्ट मिनिंग वर्ड्स, सो यू डोंट वॉन्ट टू यूज 2 स्पेसेस. इथे आपल्याला डबल स्पेस नाही द्यायचा आहे. त्याच्यानंतर सिंगल कॅरेक्टर मधात डेटाच्या सेंटरमध्ये किंवा कुठेही जरी तो आला तर त्याच्यानंतर तुम्हाला एकच स्पेस ठेवायची आहे. म्हणजे जनरली जेव्हा आपण टाईप करणार तर एकच स्पेस राहणार, पण जेव्हा आपण शॉर्ट कमांड जेव्हा यूज करत आहोत तर तेव्हा आपण काय करणार, जेव्हा हायलाईट करणार तर सर्व फुल स्टॉप हायलाईट होऊन जाईल. असं नाही की आपण त्यावेळेस यांना पण डबल स्पेस घ्यायचे. तर हे रोमन अंक असेल किंवा डिजिटल वर्ड असेल तर याच्यानंतर तुम्हाला डबल स्पेस नाही घ्यायचे. तर आता जर या पेजमध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण काय केलं, सर्वांना हायलाईट केलं. आता आपण काय करणार, इथे जाणार पण इथे डबल स्पेस देणार नाही, कारण दॅट इज द शॉर्ट मिनिंग वर्ड्स. आता इथे काय फुल स्टॉप आहे, आपण इथे एक स्पेस ऑलरेडी आहे, एक स्पेस आपण वाढवणार. हे द्यायच्या वेळेस पण कधी कधी मिस्टेक होण्याचे चान्सेस राहू शकतात. तर त्यासाठी कसं आहे की हे एक ऑप्शन आहे शो हाईटचं, याला तुम्ही ऑन करा. हा जो आहे कॅरेक्टर स्पेसिंग दाखवतो. आता इथे किती स्पेस दाखवत आहे, 2 स्पेसेस, म्हणजे हे बरोबर आहे. कधी कधी काय होतं की आपण सपोज हे जर नसतं तर काय झालं असतं, एक्स्ट्रा स्पेसेस झाल्या असत्या तर सहजासहजी दिसल्या नसत्या. तर हे ऑप्शन कधी पण स्पेस घेण्यासाठी हे ऑप्शन ओपन करून ठेवा, म्हणजे स्पेसमध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस नाही होणार. अशा प्रकारे आपण फास्टली त्या प्रत्येक ठिकाणी फुलस्टॉपकडे जाणार, पण प्रत्येक ठिकाणी टू स्पेस देणार नाही, फक्त त्याच ठिकाणी देणार जिथे सेंटेन्स एंड आहे, फक्त त्याच ठिकाणी. तर ही एक शॉर्ट कमांड आहे. दुसरं एक शॉर्ट कमांड, आपण काय म्हटलं होतं की ही जी डॅश लाईन आहे ही कशी अशी जोडून पाहिजे नेहमी. आता इथे काय आहे, इथे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर इकडे पण स्पेस आहे, इकडे पण स्पेस आहे, इकडे स्पेस आहे, इकडे स्पेस आहे, इथे इथे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मॅक्स टू मॅक्स ठिकाणी ही सिच्युएशन आहे स्पेस डॅश स्पेस.
तर आपल्याला याला काढायची सिंपल पद्धत म्हणजे इथे सिलेक्ट करायचं, याला कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर याला तुम्हाला कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर इथेच तुम्ही फाइंड करा, इथे पेस्ट करा, रिप्लेस करा, पेस्ट करा. रिप्लेसमध्ये ही जी पहिली जी स्पेस आहे ती तुम्ही डिलीट करा. आता इथे ज्या ज्या ठिकाणी स्पेस डॅश स्पेस असेल त्या प्रत्येक ठिकाणी डॅश आणि एक स्पेस ॲज इट इज राहील. पहिली जी स्पेस आहे ती डिलीट होऊन जाईल, त्याला रिप्लेस ऑल करावं लागेल. तो 18 रिप्लेसमेंट. तर विदिन अ सेकंडमध्ये एका पेजमध्ये काम तुमचं कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे 5 ते 7 मिनटं तुम्हाला कशाला लागेल, एडिटिंगला, सॉफ्टवेअरमध्ये. आणि इथे आल्यावर फक्त तुम्हाला 1 मिनटं मॅक्स टू मॅक्स, एका मिनटामध्ये तुमचं टू स्पेसचं काम आणि डॅशेसचं काम कंप्लीट होऊन जाईल. जेव्हा डेटा कंप्लीट होऊन जातो तेव्हा हा कंपनीला पाहिजे 100% झूममध्ये. त्याच्यानंतर जे हायलाइटेड आपण केलेलं आहे कलरने त्याला आपल्याला नन करावं लागेल. त्याच्यानंतर जे रेड लाईन ग्रीन लाईन आहे ती स्पेलिंग आणि ग्रॅमॅटिकल एरर दाखवतात, तर ते काही पण आपल्याला चेक नाही करायचे आहे. तर ते काढण्यासाठी सरळ डायरेक्टली याला सिलेक्ट करायचं आहे. इथे राईट क्लिक जर केलं तर तुम्हाला हाईट स्पेलिंग एरर आणि हाईट ग्रॅमॅटिकल एरर, तर याला तुम्ही ब्लॉक करून द्यायचं म्हणजे ते पण निघून जाते. 7मध्ये एक ऑप्शन आहे तिथनं तुम्ही ब्लॉक करू शकता. आणि 3मध्ये कसं आहे की डायरेक्टली तुम्ही हाईट स्पेलिंग एरर, हाईट ग्रॅमॅटिकल एरर की ते ब्लॉक होऊन जातील, म्हणजे रेड लाईन ग्रीन लाईन पुन्हा येणार नाहीत. तर हे जे काम राहील ते तुमचं राहील 100% ॲक्युरेसीचं. तर तुम्ही टायपिंगमध्ये जर घेतलं तर 50 रुपीज पर पेज आणि एडिटिंगने जर निवडलं तर 25 रुपीज पर पेज असं याचं रेटिंग राहील. आता आपण ऑप्शन कसं आहे की आपण टायपिंगचा डेटा सॉफ्टवेअरमध्येही करू शकतो, हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि 50 रुपीज पर पेज घेऊ शकता. पण प्रत्येक सॉफ्टवेअर त्या डेटासाठी एलिजिबल नाही आहे. तो वरचं जे आहे ते सेटअप बिघडवेल. जसं आपण मी ऑलरेडी आधी तुम्हाला जेव्हा दाखवलं होतं तेव्हा तुम्ही पेज सेटअप जर बघाल तिथे आपण हेडर फुटर 0 घेतलं होतं. म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये जेव्हा आपण पेस्ट करतो तेव्हा हेडर फुटर चेंज होऊन जातं, कधी कधी लाईन स्पेसिंग चेंज होऊन जातात, कधी कधी पेज सेटअप चेंज होऊन जातो. तो ओव्हरऑल वरचं जे अपडेशन आहे ते आपण चेंज करू शकतो. पण कुठला जर वर्ड एखादा जर ब्रेक झाला असेल तर तो आपण सहजासहजी शोधू नाही शकणार. म्हणून टायपिंगचा प्रोजेक्ट आहे तर टायपिंगने करा आणि सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट आहे तर सॉफ्टवेअरनेच तुम्हाला करावं लागेल. तर आणखी काही एलिजिबिलिटी सॉफ्टवेअर असतील तर तुम्ही ते करून ते पेज चेक करण्यासाठी पाठवू शकता. तर हे 2 ऑप्शन आहेत सॉफ्टवेअर आणि एडिटिंगचे. आता या प्रत्येक पेजमध्ये कसं आहे, सिंगल पेज आहे आणि सिंगल पेज तुम्हाला करावं लागेल. तर तुम्ही 3-4 लोक मिळूनही डेटा करू शकता किंवा ॲज अ सिंगल पर्सनही करू शकता. इट्स डिपेंड ऑन यू. सर्वात इझी जर प्रोजेक्ट जर करायचा असेल तर मग नेक्स्ट प्रोजेक्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ डेटा कॉपी पेस्ट. या पेजला म्हणजे या डेटाला वेळही कमी लागतो. जवळजवळ 2 ते 2.5 तास जर ॲज अ सिंगल पर्सनही जरी आपण मेंटेन केलं तरी हे काम इझिली होऊ शकतं. या डेटामध्ये असं PDF फाईल राहील आणि PDF जी फाईल राहते ती एकाखाली एक राहील कंटिन्युअसली. जसं कुठलेही PDF जसं ई बुक्स डाउनलोड केले तर त्याप्रमाणे. तर याच्यामध्ये कॉपीराईटचा ॲक्ट नाही लागला पाहिजे म्हणून एक पब्लिशिंग कंपनी दुसऱ्या पब्लिशिंग कंपनीचा डेटा डाउनलोड करते आणि त्याला वर्डमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला प्रोव्हाइड करते आणि आपल्याला वर्डमध्ये टाकल्यानंतर चेंजेस करण्याचे काम थर्ड पार्टीचे राहतात. फक्त तेच आहे की कंपनीला तो कुठल्या फॉन्टमध्ये पाहिजे, त्याचे फॉन्ट साईज काय पाहिजे ते कंपनीने डिसाईड केलं आहे. तर ते सेट करावे, ते सेट करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. त्याच्यामध्ये हा ॲक्रोबॅट रीडर 5 आहे. तुम्ही 7, 8, 9, 10ही यूज करू शकता. ॲक्रोबॅट रीडर 5 याच्यासाठी की कारण डेटा जुना असल्यामुळे ॲक्रोबॅट रीडर 5 आहे. जर तुम्ही 7, 8, 9मध्ये कराल तर याच्यामध्ये ही जशी एक फाईल आहे ही 5 पेजेसची फाईल आहे. ही कंटिन्युअसली एकाखाली एक पेजेस राहतील. 100 पेजेस, 150, 200, 300 असे पेजेसचा डेटा आहे. तुम्हाला काय करायचं आहे की जस्ट याला सिलेक्ट करायचं आहे, याला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर याला वर्डमध्ये तुम्ही पेस्ट करू शकता, म्हणजे वर्डमध्येच पेस्ट करावं लागेल. अरे ऑलरेडी पेस्ट. वर्डचं कुठलं एक पेज ओपन करावं लागेल आणि इथे याला पेस्ट करावं लागेल. तर जेव्हा पण डेटा कुठल्याही सॉफ्टवेअरने डायरेक्ट पेस्ट करतो तर त्याचं ओव्हर लोकेशन जे आहे ते चेंज होऊन जातं.
म्हणजे डेटा स्कॅटर्ड होऊन जातो. आणि आपल्याला कॉपी पेस्टमध्ये फक्त एवढंच करायचं आहे की जसा या इमेजमध्ये हा सेट केलेला आहे डेटा, जसा इथे हा सेट केलेला आहे तसा दाखवण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. पण ते मॅचिंग जे राहील ते टेक्निकल प्रमाणे मॅचिंग झालं पाहिजे. टेक्निकल मॅचिंग म्हणजे काय की आता हा जसा पेज आहे, टेक्निकल मॅचिंग म्हणजे काय तर कंपनीने हे जे टेक्निकल स्पेसिफिकेशन जे दिलेलं आहे, या स्पेसिफिकेशनमध्ये ज्या गोष्टी मेन्शन आहेत त्या आपल्याला फुलफिलमेंट करायच्या. आणि याच्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 पॉईंट्स आहेत, पण सर्व पॉईंट्स यूज होत नाही. जे नॉर्मली आपण जे युटिलाइज करतो त्याप्रमाणे ते पॉईंट्स जे आहेत ते यूज केले जातात. आता याच्यामध्ये जर सपोज ते पॉईंट्स आपल्याला यूज करायचे आहे, तर पहिला पॉईंट्स जे आहे कंपनीने दिलेला आहे पेज सेटअप. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, जसं आपण डेटा पेस्ट केला की फाईलमध्ये जाऊन पेज सेटअप करावं लागेल. पेज सेटअपमध्ये हे पाहिजे तुम्हाला 0.75, 0.75, राईटमध्ये सुद्धा 0.75. पेपर जे आहे ते तुम्हाला पाहिजे A4 साईजचं. लेआउटमध्ये हेडर फुटर 00, याला ओके करायचं आहे. एकदा पेज सेटअप दिलं तुम्ही की 100, 200, 300 जितके पेजेस असेल तर ॲट अ टाइम पेज सेटअप कंप्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करा. पूर्ण डेटा पाहिजे टाइम्स रोमनमध्ये, तर याला टाइम्स रोमन करा. आता जसा या इमेजमध्ये दिसत आहे आपल्याला डेटा तसा दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आता तो दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे आपण इथे पाहणार. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे रूलर नाही आहे, इथे रूलर नाही आहे. त्याच्यामुळे इथे किती गॅप आहे, इथे किती गॅप आहे ते आपल्याला कळणार नाही. पण आपल्याला वर्डमध्ये आपल्याला सर्व गोष्टी क्लिअरपणे माहीत होतात. दिस इज द फर्स्ट लाईन ऑफ एम एस वर्ड अँड दिस इज द लास्ट लाईन ऑफ एम एस वर्ड. आता आपल्याला हे एका पेजमध्ये एक मेंटेन करायचं आहे. इथे आपण जर बघितलं तर प्लॉटिंग द नोवेलने डेटा स्टार्ट झालेला आहे आणि पेज नंबर 1ला एंड झालेला आहे. इथे डेटा जो आहे प्लॉटिंग द नोवेलपासून स्टार्ट झालेला आहे आणि पेज 1ला इथे एंड झालेला आहे. म्हणजे खालचा डेटा वर आला आहे, तर खालचा डेटा खाली पाठवायचा. त्याच्यानंतर याला सेट करायचं. तर याला सेट करतो म्हटलं तर हे कसं दिसत आहे सेंटरमध्ये. तर याला डायरेक्टली आपण काय करणार, सिलेक्ट करणार आणि सेंटरमध्ये टाकणार. पुन्हा याला इंटर, याला इंटर, याला इंटर. हे इंटर जे द्यायचं आहे तर ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मर्जीने द्यायचं, कारण एक्झॅक्टली तिथे किती इंटर आहे ते तुम्हाला नाही माहीत आणि मला पण नाही माहीत. तर ते आपला इमॅजिनेशन पार्ट आहे. जसं आपण एखादा डायग्राम किंवा पिक्चर बनवतो स्वतःच्या मनाने, त्याप्रमाणे आपल्याला ते बनवावं लागेल. फक्त जेव्हा डायग्राम आणि पिक्चर काही पण आपण जेव्हा बनवतो तर आपल्याकडे पेन्सिल असेल किंवा पेन असेल किंवा कलर्स असतील त्याप्रमाणे आपण बनवतो. तर याच्यामध्ये कंपनीने टेक्निकल चार्ट दिलेला, त्या चार्टप्रमाणे आपल्याला त्याला सेट करायचं आहे. दिस इज द लास्ट लाईन ऑफ एम एस वर्ड. जर मी इकडनं मिंटर मारेल तर माझा कर्सर नेक्स्ट पेजमध्ये, म्हणजे एम एस वर्डची पहिली लाईन फिल झालेली आहे आणि शेवटची लाईन फिल झालेली आहे. मधात तुम्ही किती पण डिस्टन्स घ्या, कमी जास्त घ्या, इट विल बी नॉट काउंटेड ॲज ए एरर. ठीक आहे. याप्रमाणे आल्यानंतर आता इथे काय नाही आलेलं आहे, ही लाईन्स नाही आलेली आहे. तर ही लाईन्स घेण्याची सिंपल पद्धत अशी आहे की या लाईन्सला तुम्ही इथे क्लिक करा आणि इकडनं तुम्ही ही लाईन्सही घेऊ शकता. कॉपी पेस्टमध्ये पिक्चर फोटो डायग्राम जर येतील किंवा टेबल येईल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ते पेस्ट नाही होणार. टेबल पिक्चर फोटोज जे आहे तर ते पेस्ट नाही होणार. तर ते काढण्यासाठी जे आहे म्हणजे ते टेबल्स घेण्यासाठी सिंपल सिच्युएशन आहे. प्रत्येक ॲक्रोबॅट रीडरमध्ये जर पिक्चर फोटो डायग्राम असतील आणि कॉपी पेस्ट जर नाही होत असेल तर इथे एक ऑप्शन दिलेला आहे, ग्राफिक सिलेक्ट टूल्स. इथे क्लिक करायचं. आता सपोज हे जर पिक्चर असेल तर या पिक्चरला असं सिलेक्ट करायचं आणि याला कॉपी करायचं आणि कॉपी करून जे आहे ते याला पेस्ट करायचं. जर पिक्चर वगैरे असेल तर या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे जर स्पेसिंग आहे तर याप्रमाणे इथे तुम्ही स्पेसिंगही देऊ शकता. तर हे जे आहे हे टोटली याचं डिस्टन्स किती आपल्याला माहीत नाही, ते फक्त आपल्या मर्जी द्यायचं. याचं जे 2 पॉईंट्स आहेत, 2 पॉईंट म्हणजे एक पॉईंट तुम्हाला समजला फुल स्टॉप नंतर टू स्पेस कसं द्यायचं. दुसरा एक पॉईंट असा आहे की कंपनीने टेक्निकल चार्टमध्ये हे 2 पॉईंट दिलेले आहे. फॉन्ट साईज शुड बी केप्ट इन राऊंड फिगर नॉट इन डेसिमल्स.
ॲज लाईक 11 फॉन्ट साईज. आणि याचा अर्थ काय होतो की कुठलाही जो डेटा असेल तो राऊंड फिगरमध्ये पाहिजे. म्हणजे 11.5 आला असेल किंवा 10.5 आला असेल तर तो आपल्याला राऊंड फिगर ठेवायचा आहे. आता त्याचा अर्थ असा नाही होत की हा जो डेटा आहे त्याचा साईज 11 घ्यायचा आहे, म्हणजे असं त्याचं मिनिंग नाही आहे. खाली त्यांनी एक परफेक्ट एक सेंटेन्स दिलेला आहे. बॉडी टेक्स्ट फॉन्ट साईज इज नॉट सेम अँड ग्रेटर दॅन हेडिंग अँड सब हेडिंग. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की बॉडी टेक्स्टचा जो साईज आहे तो हेडिंग आणि सब हेडिंगला सेमही नाही पाहिजे आणि बॉडी टेक्स्टचा साईज मोठं पण नाही पाहिजे हेडिंग आणि सब हेडिंगला. तर आता तुम्हाला डिसाईड करावं लागेल की बॉडी टेक्स्ट कशाला म्हणतात, हेडिंग कशाला म्हणतात आणि सब हेडिंग कशाला म्हणतात. आता आपण इतके म्हणजे पब्लिकेशन डिपार्टमेंटमध्ये आपण आहोत नाही की ज्याच्यामुळे आपण डिसाईड करू शकू की हे सब हेडिंग आहे, हे बॉडी टेक्स्ट आहे किंवा हे ते आहे. तर याला ओळखण्याचा आम्ही फक्त टेक्निक सांगू शकतो. तर टेक्निक कशी आहे, जेव्हा आपण डेटा कॉपी करतो आणि वर्डमध्ये पेस्ट करतो तर इथे काय आलेलं आहे 14 आलेलं आहे. तर ज्याचा साईज 13 और 13 प्लस जर येईल तर समजून जायचं की ते काय आहे, हेडिंग आहे म्हणून. त्याला आपल्याला काहीच करायची गरज नाही, ते जसं आहे त्याला तसंच राहू द्यायचं. जसं आहे तसं म्हणजे जर सेंटरमध्ये असेल तर सेंटरमध्ये टाकायचं, पण साईजमध्ये काहीच चेंजेस नाही करायचे. ते जसं आहे तसंच ठेवायचं आणि त्याला आपण समजायचं की ते आहे हेडिंग. तर ते 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 50पर्यंत काही पण येऊ शकते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर येणारे शब्द म्हणजे किती आहे, 12 आहेत. पण हे जे शब्द जे दिसत आहे तुम्हाला ते कसे दिसत आहे, एक तर त्याचा साईज 13च्या खाली आलेला आहे, हेडिंग सारखे दिसत आहे, बोल्ड आहेत, इटॅलिक आहे, पण साईज कमी आल्यामुळे आपण त्याला डायरेक्टली समजून जाणार की ते काय आहे, सब हेडिंग आहे. आणि त्याचा साईज तुम्हाला एक फिक्स डिसाईड करायचा आहे. तसं आम्ही डिसाईड करून दिलं आहे की तुम्ही याचा साईज 11 वापरा. 11 का वापरायचं आहे तर त्याचंही डिस्क्रिप्शन तुम्हाला भेटेलच, त्याच्यामध्ये आपण 11 घेतला. आता बॉडी टेक्स्टचा साईज त्याच्यापेक्षा कमी पाहिजे कारण सेम नाही पाहिजे म्हणून लिहिलेलं आहे. तर हेडिंगचा आणि सब हेडिंगचा तर वेगवेगळा राहीलच. त्याच्यानंतर बॉडी टेक्स्ट उरलं, तर बॉडी टेक्स्टचा साईज 12 आहे आणि सब हेडिंगचा साईज किती आहे, 11 ठेवलेला आहे. तर याच्यापेक्षा मोठा होत आहे, तर ग्रेटर दॅन नाही पाहिजे म्हणून सांगितलं आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, कमी करावं लागेल. तर याचा साईज तुम्हाला ठेवावा लागेल 10 साईजचा. तर जिथे जिथे तुम्हाला बॉडी टेक्स्ट दिसेल त्याला करायचं आहे 10. आणि बॉडी टेक्स्ट आपण कशावरून ओळखणार, ते एकदम नॉर्मल डेटा दिसेल, म्हणजे हेडिंग आणि सब हेडिंगपेक्षा एकदम डिफरंट दिसतील, नॉर्मल डेटा दिसेल, बिलकुल ठेवलेला राहील, 3-4 लाईन्स राहतील. दॅट इज कॉल्ड ॲज ए बॉडी टेक्स्ट. तर याला आपल्याला 10 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे आणखी एक उरलेलं आहे, तर याचा साईज किती आलेला आहे, 10 आलेला आहे. तर आपण काय म्हटलेलं आहे, 13च्या खाली येणारे शब्द 12, 11, 10, 9, 8, 7 काही पण येऊ शकतात. दिसण्यासाठी त्यांची वेगळी डिझायनिंग असू शकते, तर दॅट इज कॉल्ड ॲज ए सब हेडिंग. आता याचं किती आलेलं आहे, 10 आलेला आहे. कारण हा दिसतो कसा वेगळा दिसत आहे, बोल्डही दिसत आहे आणि एक कॅप्शन मोडमध्ये आहे, एका कॉर्नरला आहे अलाइनमेंट म्हणून याचं साईज आपल्याला सुद्धा 11 करावं लागेल. आणि जितकंही बॉडी टेक्स्ट आहे याला आपल्याला 10 करावं लागेल. आता हे केल्याने काय झालं, आपली ही जी लाईन होती शेवटची लाईन, तो डेटा वर चालला गेला. तर आपण याला कुठेही हे स्पेसिंग वाढवू शकतो. तरी शेवटच्या लाईनमध्ये नाही आला तर तुम्ही इथे इंटर्स वाढवू शकता, इथे पण इंटर वाढवू शकता किंवा इथे इंटर वाढवू शकता, इथे इंटर वाढवू शकता. आता जर तुम्ही इकडनं इंटर माराल तर कर्सर नेक्स्ट पेजमध्ये जर जात असेल तर तुमचा डेटा फुलफिल झालेला आहे. आता त्याच्यानंतर फॉन्ट साईज आपण घेतले. आता जर आपण इकडे बघितलं तर याच्यामध्ये हे जे आहेत बुलेट्स ते एका लाईनमध्ये नाही आहेत आणि इथे काय आहे, सॉरी इथे एका लाईनमध्ये आहे आणि इथे जे आहे एका लाईनमध्ये नाही आलं आहे. आपल्याला एका लाईनमध्ये जर घ्यायचे असेल तर त्यापेक्षा नवीन बुलेट्स घेणे जास्त प्रिफरेबल राहतं. तर याला डायरेक्टली असं क्लिक करायचं, बुलेट्सच्या नंबरमध्ये जाऊन नवीन बुलेट्स घ्यायचे. आणि ही जी आहे ती थर्ड स्टेप आहे, ॲज पर इमेज बनवण्याची जी स्टेप आहे ती थर्ड स्टेप आहे. आणि सर्वात शेवटचं जे ऑप्शन आहे ते शेवटचं ऑप्शन म्हणजे फुल स्टॉप नंतर 2 स्पेस. जेव्हा आपला पूर्णपणे डेटा ॲज पर फॉन्ट साईज किंवा ॲज पर पेज सेटअप जेव्हा सेट होऊन जातो तर सर्वात शेवटी आपल्याला फुल स्टॉप नंतर 2 स्पेस घ्यावं लागतात. आणि 2 स्पेस घेण्याची ती सेम एक पद्धत आहे की तुम्हाला डायरेक्टली जेव्हा पूर्ण पेजेस जेव्हा ॲट अ टाईम सेट होऊन जातील, समजा 100 पेजेसचा डेटा असेल आणि हा पूर्ण सेट झाला एका पेजमध्ये, तर मग पहिल्या पेजवर जायचं, कंट्रोल F करायचं, फुल स्टॉप टाकायचा, हायलाइटेड ऑल करून द्यायचा. तर पूर्ण पेजमध्ये ॲट अ टाईम हा पूर्णचा पूर्ण येऊन जाईल.
याला एक वेगळा एक हायलाइटेड कलर देऊन टाका. याला एक वेगळा कलर दिला तुम्ही तर ते वारंवार निघणार नाहीत. त्याच्यानंतर तिथे जायचं आणि एक एक स्पेस वाढवावी लागेल. स्पेसेसमध्ये मिस्टेक नाही झाल्या पाहिजे तर त्याच्यासाठी एक शो हाईटचं ऑप्शन ओपन करून ठेवा. आता इथेही फुल स्टॉप आहे, इथेही 2 स्पेस लागतील. तर या प्रकारे तुम्हाला अशा 2-2 स्पेसेस द्याव्या लागतील. तर हा एक सर्वात इझी प्रोजेक्ट आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की सेंटेन्स एंड, आता हा फुल सेंटेन्स एंड आणि फुल स्टॉप असेल तेव्हाच. आता इथे काय कोटेशन आहे आणि त्याच्या आधी फुल स्टॉप आहे, तर दॅट इज नॉट अ सेंटेन्स एंड. एक गोष्ट लक्षात ठेवायची, फुल स्टॉप असेल आणि पर्टिक्युलर तो सेंटेन्स असेल तरच 2 स्पेस द्यायचे. फुल स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर जर कोटेशन आहे, इथे जर फुल स्टॉप असता तर आपण 2 स्पेस दिले असते. तिथे फुल स्टॉप नसल्यामुळे आपण तिथे 2 स्पेस देणार नाही. तिथे सेंटेन्स एंड गृहीत आपल्याला नाही धरायचा आहे. एक्सेट्रा. आता हा ETC जो आहे तो काय शॉर्ट मिनिंग वर्ड्स आहे, तर इथे एकही स्पेस नाही आहे तर आपल्याला फक्त एक स्पेस वाढवावी लागेल. कारण आपण ETCला वाचायच्या वेळेस एक्सेट्रा एक्सेट्रा वाचतो, पण तो लिहिलेला आहे शॉर्टमध्ये. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करायचं आणि अशा प्रकारे तुमचा डेटा जर कंप्लीट झाला याला नन करायचा. आणि हा जे आपण सेव्ह करतो तेव्हा 100% झूममध्ये पाहिजे. आणि जे आपण हायलाइटेड केलेलं आहे स्पेलिंग एरर आणि ग्रामॅटिकल त्याला काढायचा आहे. तर हा जो डेटा राहील तुमचा 100% राहील. म्हणजे टेक्निकली 100% मॅच नाही आहे चालेल, परंतु दिसण्यासाठी तो 100% मॅच पाहिजे. तर हे एक ऑप्शन आहे कॉपी पेस्टचं. आणि हा सर्व पार्ट येतो ॲक्युरेसीमध्ये. विदाऊट ॲक्युरेसीच्या ऑप्शनमध्ये जायचं असेल तर एकच सर्वात इझी प्रोजेक्ट आहे, तो आहे कॅप्चा टायपिंगचा. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जनरली जसं इथे दिलेलं आहे सेम टू सेम तसंच तुम्हाला टाईप करावं लागेल. तर या प्रोजेक्टमध्ये कसं आहे की तुम्हाला असे बॉक्स येतील आणि या बॉक्समध्ये समोर तुम्हाला तो शब्द टाईप करायचा आहे. तर टाईप करायचं म्हणजे सिम्पली जर तुम्हाला तो वर्ड जर कॅपिटल वाटत असेल तर कॅपिटल टाईप करा, म्हणजे दिसत असेल कॅपिटल सारखा. तर असे दिसणारे जे वर्डिंग आहेत ते वर्ड म्हणजे कसं आहे, जसं सपोज के आहे किंवा डब्ल्यू आहे असे कॅपिटल दिसू शकतात. तर ते तुम्हाला केस सेन्सिटिव्ह नाही आहे. तर हा ऑफलाईन प्रोजेक्ट आहे कॅप्चा टायपिंगचा. तर याच्यामध्ये ऑफलाईन कॅप्चामध्ये तुम्हाला पर वर्ड टाईप करण्याचं रेटिंग आहे 25 पैसा. पण हा क्वांटिटीमध्ये नाही भेटणार तुम्हाला. याचा रेशो असा आहे की तुम्हाला याच्यामध्ये जवळजवळ नियर अबाउट एक रेशो दिलेला आहे. वीकली तुम्हाला 5000 वर्ड्स भेटतील. 5000 वर्ड्स तुम्ही टाईप करून दिल्यानंतर एक वीकच्या गॅप नंतर तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट इश्यू होईल. तर या 7 डेजमध्ये कंपनी काय करणार, तर 7 डेजमध्ये कंपनी या जो रेडी झालेला आहे डेटा त्याला विकण्याचं काम करेल. कारण याचा जो यूज होतो तो सिक्युरिटी सिस्टमसाठी यूज केला जातो. ऑनलाईनचे जितकेही कुठल्या गुगल स्वतःही जे आहे ते जर समजा तुमचा पासवर्ड ID रॉंग झाला तर हे कॅप्चा दाखवून देतं. आता मुंबई म्हणजे इंडियातल्याही काही कंपन्या ज्या आहे आता प्रत्येक वेबसाईटसाठी ते लोकंसुद्धा कॅप्चा निवडून आले. तर काही लोकांनी याला बिझनेस म्हणून त्याला रेडी केलेलं आहे. तर त्यापैकी काही लोकांनी हे रेडी करून देतात, म्हणून इथे जर तुमचं चुकीचंही झालं तरी तुम्हाला त्याचं पेमेंट रिलीज होईल. कारण ते नंतर त्याला रिएडिट करून त्याचं रेटिंग त्यांना मॅक्झिमम आहे. जर तुम्ही ऑनलाईन कॅप्चा जर बघितला तर 2000 कॅप्चा वर्ड जर टाईप केले तर $1चं पेमेंट आहे ऑनलाईनमध्ये. आणि ऑफलाईनमध्ये तुम्ही 5000 वर्ड्स टाईप केले तर तुमचं 1250 रुपये, म्हणजे 25 पैसा पर याचा. तर हा एक आहे ऑफलाईन कॅप्चाचा. याच्यामध्ये अप्पर केस इज नॉट सेन्सिटिव्ह ऑफलाईन कॅप्चा, नो स्पेस रिक्वायर इन बिटवीन एनी वर्ड्स, ट्राय टू टाईप ॲज इट इज, पर कॅप्चा यू गेट 0.25 पैसा. आणि याच्यामध्ये एक फॅसिलिटी अशी आहे तुम्हाला की हा जर प्रोजेक्ट निवडला तर तुम्ही ऑफलाईनचा कुठलाही एक प्रोजेक्ट तुम्हाला भेटेल विदाऊट एनी पेमेंट. फक्त याचं जे डिपॉझिट आहे ते आहे तुमचं 5000 रुपीजचं वन टाईम, आणि या 10 वीकसाठी राहील. तर हा प्रोजेक्ट आहे. तर हे नॉन ॲक्युरेसीमध्ये हा एक प्रोजेक्ट आहे. बाकी जर सपोज तुम्हाला जर म्हणजे या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट नसेल तर मग आपल्याकडे नेक्स्ट ऑप्शन आहे, तो आहे पेपरवर्क एडिटिंग आणि रायटिंगचा. पेपरवर्क एडिटिंगचं जे काम आहे ते जनरली कम्प्युटराइज सिस्टीममध्ये केलं जातं, पण कधीकधी त्याच्यामध्ये कंप्लीट होणं पॉसिबिलिटी कमी राहते, म्हणून ते काम तुम्हाला पेपरवर्कमध्ये दिलं जातं. तर हे काम करण्याची पद्धत कशी आहे की तुम्हाला
हा सॉफ्टवेअर राहतो फाईन रीडर. या सॉफ्टवेअरमध्ये ज्या प्रकारे एडिटिंग केलं जातं सिंगल सिंगल कॅरेक्टर काढून, हे जे मास्टर पेज आहे याला रीड करतो आपण. तर हे जे पेज आहे याला म्हटलं जातं मास्टर प्रिंट आणि याला म्हटलं जातं सॉफ्टवेअर प्रिंट. तर तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे की इथे आपण जसं एक एक कॅरेक्टर चेक करतो सॉफ्टवेअरमध्ये, तर सेम सिच्युएशन तुम्हाला इथे पेपॉक एडिटिंगमध्ये दोघांचं प्रिंट भेटेल. इथे आपण जसं एक एक कॅरेक्टर चेक केलं अशा प्रकारे, आणि तिथे आपण ठीकही करतो. याच्यात तसं नाही करू शकत आपण. याच्यामध्ये तुम्हाला फक्त राऊंडेड मार्किंग करावं लागेल. तर जिथे जिथे तुम्हाला मिसमॅचिंग वर्ड दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला मार्किंग करावं लागेल. तर याचं कॉस्टिंग आहे तुम्हाला 50 रुपीज पर पेजचं. तुम्हाला 10 दिवसांमध्ये 300 पेजेस कंप्लीट करावे लागतात. त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं पेमेंट रिलीज होतं. तर हे एक एडिटिंगचं ऑप्शन आहे. आणि जर ऑनलाईन मेल सेंडिंग वगैरे जर करायचं असेल तर ते सर्वात इझी काम आहे. नॉन ॲक्युरेसीमध्ये वन टाईमच तुम्हाला पे करावं लागेल आणि लाईफ टाईमपर्यंत ते काम सुरू राहील. तुमच्या नावाचा एक ईमेल आय डी पासवर्ड कंपनी बनवून देईल तुम्हाला. फक्त खूप सारे ईमेल आय डी आम्ही देऊ लॉट ऑफ क्वांटिटीमध्ये 1,50,000 समथिंग, आणि ते पाठवण्याचं काम राहील तुमचं. ते पाठवल्यानंतर जितकेही रिप्लाय येतील तर त्या प्रत्येक रिप्लाय पॉझिटिव्ह जर आला तर त्याप्रमाणे त्याचं पेमेंट रिलीज होईल. तर त्याचं कमिशन 100 पर रिप्लाय 100 रुपीजपासून तर 500 रुपीजपर्यंत त्याचं कमिशन जनरेट होतं. तसे जवळजवळ आमच्याकडे 17 ते 18 वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत. त्या प्रोजेक्टपैकी तुम्हाला जो सुटेबल वाटत असेल तो प्रोजेक्ट तुम्ही निवडू शकता. बाकी जर म्हणजे ऑनलाईन जर तुम्हाला सॅम्पल सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पाठवून दिले जातील किंवा तुमच्याकडे पेनड्राईव्ह भेटून जाईल.